गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महसूल सप्ताहानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन दाखले वाटप केल्याने विद्यार्थी व पालकांचा वेळ व खर्च वाचणार असल्याने शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असल्याचं प्रतिपादन दिंडोरी पेठ विभाग उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी केले। महसूल सप्ताह अंतर्गत दिंडोरी महसूल विभागाच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे बोलत होते। ते पुढे म्हणाले की किंवा त्यांच्या गावामध्ये दाखले वितरण करणं आणि विद्यार्थ्यांना ऐनवेळी कुठल्याही दाखल्यासाठी तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिसमध्ये येण्याची वेळ येऊ नये आणि दाखला वेळेत मिळाला नाही म्हणून कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन किंवा त्याची कुठला पुढचा जो प्रवेश आहे त्याला अडचण येणार नाही हा शासनाचा मुख्य उद्देश आहे। याचाच भाग म्हणून मागील एक महिन्यामध्ये आपण तहसील पेठ आणि तहसील दिंडोरीच्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांची बैठक घेऊन मुख्याध्यापकांची बैठक घेऊन आपण त्या ठिकाणी कालबद्ध असं 8वी ते 12वीतील विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याबद्दलचं नियोजन केलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी दिला। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला आणि मला सांगायला आनंद होतो। नाना याच्यामध्ये कालपर्यंत आपण दोन्ही तालुक्यामध्ये 5200 दाखले वितरित केले काल आणि तुमच्या शाळेतले किंवा महाविद्यालयातले आज ते काही 200-150 जे दाखले आहेत म्हणजे आपण 2 दिवसामध्ये जवळजवळ 5500 दाखले आपण शाळेच्या मदतीने मुख्याध्यापक आणि प्राचार्याच्या मदतीने केले। त्याच्यामध्ये त्या गावचे जे वेले आहेत किंवा तुषार वाघसारखे जे आमचे महसूल मित्र आहेत आणि एक कर्तव्य। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे होते। व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे, मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, परीक्षा विधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी, मंडळ अधिकारी भारती रकीबे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी भाऊ जाधव, गणपतराव जाधव, बंडू भाऊ भेरे, तुषार वाघ, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षक पीके पगारे, डीके टोपले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक देखील होते। त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची मजबूत पायाभरणी ही महसूल व्यवस्थेवर होती। आज त्यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत हे दाखले मिळत आहे हे पाहून समाधान वाटते। म्हणजे शाळेच्या वेळेस भेटणं हे मुश्किल काम होतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्व भाग्यवान आहात का एवढे मोठे अधिकारी या ठिकाणी तुम्हाला दाखले देण्यासाठी आज आधार आहे आणि म्हणून आमची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती काळ बदललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण ते फायदे घेतले पाहिजे। आज आपण बघतो की श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी राज्यभर चालू आहे आणि त्या अंतर्गत विविध प्रकारचे दाखले या ठिकाणी देत आहे। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर ते एक दूरदृष्टी असलेले प्रशासक देखील होते। त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची मजबूत पायाभरणी ही महसूल व्यवस्थेवर होती। आज त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले। प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले। प्रास्ताविकात महसूल सप्ताहानिमित्त दाखले वाटप योजनेची माहिती सांगितली आहे। एस मराठी न्यूज साठी संतोष कथार, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।